तर या ठिकाणी मस्तपैकी आपलं दादांचं आणि आप्पांचं जेवण चाललंय. आपल्या आईने जेवाय दिले वांग्याचं कालवण. हा कसं लागते वांग्याचं कालवण? हा आप्पा व्यापा चांगले ना. काय काय आहे पण ते वटवा मग काय तो काय मित्रांनो पाहायला भेटते बघ. लक्षातच नाही पप्पा आदो झालाय हो का. तर आता हो का दूध काढलंय आपलं शेरडांचं व्हायच. आई वाढून देते दूध भात बोगलोभर दूध. कुठं गेलता? गोडी पाणी पाजायला. गोडी होय. आता जायचं गावाला. आता गावाला जायचं. कधी जाणार? ठीक आहे आता निघालो. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपला आप्पा ते आली होती. तर का आप्पा आपल्याबरोबर मेंढरा कवी होतं आणि आता आप्पा म्हणतात जायचं आहे गावाला. तर आप्पा जाणार आहेत आपलं गावाला आणि आईन मी असणार आहे मेंढराक. तर आज दिवसभराचं संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला. तर या ठिकाणी मस्तपैकी आपलं दादांचं आणि आप्पांचं जेवण चाललंय. आपल्या आईने जेवाय दिले वांग्याचं कालवण. हा कसं लागते वांग्याचं कालवण? हा आप्पा व्यापा चांगले ना. हा तर ह्यांचं जेवण चाललंय मित्रांनो या ठिकाणी आणि आईने बनवले. आपल्या आईचं बी झाले. आता मेंढरं सोडायचे ते आपल्याला. लक्षातच नाही पप्पा आदो झालाय हो का. कपडे आजारी झाले. काय जणू. तर आता हो का दूध काढलंय आपलं शेरडांचं व्हायच. आई वाढून देते दूध भात बोगलोभर दूध. सगळी मेंढरं सोडलेली आहेत. आता शेरडं बिरडं सोडली आणि मेंढरांना मोक्का आहार जोपर्यंत पावटा आहे तोपर्यंत मोक्का आहार चारतोय आम्ही. नुसता तिळा पाडायचा आणि द्यायची सोडून. तर आईचं बी आवरते. कुठं गेलता? गोडी पाणी पाजायला. गोडी होय. आता जायचं गावाला. आता गावाला जायचं. कधी जाणार? ठीक आहे आता निघालो. आता लगेच होय. लगेच निघालो. हा तर आप्पा चाललं बाबा. तर मित्रांनो आता मेंढरं घेऊन चाललोय आम्ही पाण्यावरती. आई बी आली आपली बघा त्या वाटेने. आई मागं चालली मी मोहर चाललोय आणि थोड्याच वेळात आता पाण्यावर जायला आपण. आपलं थैली बिली घेऊन आले ते. आप्पा आता कोणत्या मार्गी जाणार? कुठलं गराडे? हा का थैली बिली घेऊन चाललं बाबा. मेंढरं पाचोळीच्या वावरात आले ते आपली. आय हो का आई. आई मग हाय का चराय? खात्याला का नाही पाचोळा आता? खात्याला ना. हा खात्याला ओली ओली आपला आता बाबा. नाही एवढा खायच पण तिथे ना धडा धडा निसती. रानातला पाचोळा खायचा सोडून कुठं गेलेत बघा. त्यांचा फेवरेट चारा खायला. सुबाबळे म्हणजे लय आवडीच्या. ह्या अशा आता हे तर कोणी मेंढरं लावली नव्हती आणि ह्या ज्वाऱ्या निघल्या मग मोकळी झाली रान. मग आम्ही जाणले ते पहिल्यांदी. हा कशी येत शेरड मेंढरं खाती ते सुबाबळीचा पाला. त्यामुळं चराना तेवढी. चार पटांगण झाल्यामुळं मेंढरं दिलं ते सोडून बघा. मेंढरं कोणाका बी चारतात आहे मित्रांनो. आणि आपण निवांत बसलोय बाबा झाडाखाली. काय टेन्शन नाही. आपलं असं सावलीला बसायला होतं. पण ज्या वेळेस इथं पिकं होती ना कंटिन्यू उभं राहायला लागायचं कंटिन्यू. आणि आता हळूहळू पिकं सगळी गायब होत्यात आणि आपल्या मेंढरांना चरायला गावतं. आता उन्हाळ्याचा दिवस म्हणजे मज्जा असते. या झाडाच्या सावलीला आपली आई बसली हो का. मस्त झाडे आणि सावली बी चांगली. आई आज आणलंय का नाही शिवाय? आणले बघ. काय आणलंय आज? काय शिवायला? त्याला अजून दोरात घातला नाही. का बर? आता घालाय टाइम नाही गावला. काल गेला कवा तरी मी आपली शिवती. हे बघ झालंय अजून आज बरंच आहे. कुठला निसर्ग लय मस्त आहे मित्रांनो का.
आपली शेरड बऱ्यापैकी इथल्या याला तुटून पडल्या ते बघा. शेरड काय पाचोळा खात नाही बाबा, शेरडांना असं याल बिल लागतात आणि मस्त खाते ते याल. ह्या यालांना बऱ्यापैकी खात्यात. ही सगळी मेंढर आता पाण्यावर आल्या ते बघा, पाणी पेते ते आई पाईप काढचा. पाईपावर पाणी प्यायची सवय लागली बऱ्यापैकी मेंढरांना. आणि पिऊन आपली सगळी मेंढरं आल्या ते सावलीला. पण मित्रांनो सावलीला झाडांचे सगळी पानच पडून गेले ते, त्यामुळं सावलीचं लय अवघड झालंय बाबा. आता आपल्या तिथं वेगळी फुलं येत राहू या झाडाला. ती मागाशी होती ना ती अशी ही होती, अशी एका जागेवर गोल होती, त्याला पाकळ्या बिकळे आहेत, ही वेगळी आहेत. झाडांची पानं गेल्यामुळं आपल्या मेंढरांच्या सावलीचं अवघड झाले. आता मस्तपैकी आपल्या आईचं चाललंय शिवणकाम. मेंढरं बसल्या ते आता एवढी काही सावली नाही मित्रांनो, त्याकरता मेंढरं सगळे बघा मागून उन्हात ह्यात बसले ते. नाही तर वाय सावली, त्या सावलीत आपली आई शेवते. चांगलं मोठं गोल 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 शेवत आणले आईने. पडले अरे वटवा गोळी. हा काय काय आव्हाने पण ते वटवा गोळी नाही मग काय. तो काय मित्रांनो पाहायला भेटते बघा. हा काय माहिती, काय माहिती काय. आपली मेंढर जाते लोई मारले आहे का जितय पण वटवा गोळच ते मला वाटते. हा असते ना. हा काय मेंढर तर सगळे थांबलीच मित्रांनो याला बघून. काय असेल तुला काय वाटते. ही सगळी मेंढरं भ्यायला लागल्यात त्याला, तिथं पडलंय ते मध्येच रस्त्यात. अशी कडकडून येते ते एका साईडनी. आई मोहरू मेंढरं बोलली होती, आई बेली जाग्यावर. अजून शेतात काम करताय का. खाल नाही लागत का आपल्याला. आता वयामानानुसार. अरे पण वयामानाने पहिले तर मला 2 भाकरी होती, आता अर्धी तर लागते का नाही. लागते ना. मग काय ह्याने बांधता का. हे असं चिंता करून होय. आपली आई मदत करू लागायला लागली. थोडं आई चिरायचं मग ते वाढल्या फाटत बरोबर. तसेच पप्पा पण मी बी आम्ही मायले रे बाया. हा बरं आहे, चांगलं आहे. घेतला का नाही उद्योग करून हळू आहे अजून. उद्योग केला हाताने. बायको चांगली म्हणून बरं आहे बाया. हो बायको चांगली नसते तर कसं काय केलं. एवढाच आहे का पकाता त्यात तुम्हाला लिह कितीच पक्का पत्ताचा माझा पुतणी आहे बाया. हा होतं ना ह्याच्यात तिथं त्या ह्याच्यात
म्हणजे वाटेचा डाबा बिबा तुमचाच आहे का? डाबा नाही, डाब्याच्या आधी माझं हॉटेल आहे ना मला. आहे होय. आहे. भाड्याने दिले, चालवत नाही आम्ही. होय. 30,000 रुपये महिन्याने भाड्याने दिले. हा, आत आहे का आतमध्ये? हा वाईट आते. हा. त्यांना आई बाप आता कागद खाते बघ. त्यांना आई बापाचं काय त्यांना दुःख आठवून नाही दिली. त्यांना आई बापाचं काय आठवत नाही. आता एवढी बारीक बारीक म्हणल्यावर काय आठवतं या? सगळं केले. लेखाचा हिस्सा झाला का कुठे? चिंचवाडी या. अरे देवा, काय बी माणसाला होतंय, माणसाचा काय पुरे. उद्या बोलतंय ना आज काय होतंय ते सांगता येईना. आणखी तुला सांगू काय माझ्या पोरीसाठी ज्यांच्या शेतात आपले मेंढरं ज्वारीचं बुसकाट खाते ते मित्रांनो या ठिकाणी हो कशी खाते ते काय चांगलं खात्यात ज्वारीचं बुसकाट. ज्वारीचा बुसकाट चांगलं आवडतं त्यांना, खाती ते चांगलं. हो का तर खात्याल तर वर खात्याल मग न्यायची त्यांना चार आहे. हरभऱ्याचं ज्वारीचं खात्यात, पण ह्याचं नाही, बाजरीचं नाही. हां बाजरीचं नाही खात. आले तर आता गव्हाच्या रानात हवा जाळे पण जे जाळलेलं बी आपलं गव्हाचं काय काडकोड असतात ना हा असं मशनीने गहू केलं ना मित्रांनो थोड्याफार वांब्या पडतात आणि त्या पडलेल्या वांब्या खात्याला म्हणून आणले. 2 वावरं आहेत गव्हाचे तेव्हा खाली एक आहे आणि वरचं एक. मला तर वाटतं बऱ्यापैकी जळलं या पण बांधाच्या ह्याचं गावात हे खात्याला ना मेर. तर मित्रांनो हे दादा आहेत ना आपलं व्हिडिओ बघते बघा. या की तुमचा व्हिडिओ काढतो या ब्लॉग मध्ये. डेली ब्लॉग असतो ना शूटिंग होती. मग बघितलं का नाही व्हिडिओ? एक नंबर. कसं आहे चांगलं असतात ना? एक नंबर व्हिडिओ. हा किती दिवसापूर्वी पाहिलेलं? आता 15 दिवसापूर्वी ते यात्रेचा टाकला होता ना हा तो ब्लॉग बघितला. सबस्क्राईब केलं का मग? केलं की राव. केल्याशिवाय नावाने हाक मारली. हा चला येऊ का? हो चालेल. आता आपली मेंढरं आली खऱ्या गावाच्या रानात मित्रांनो. हो का हे काय जाळलेलं नाही, ह्याच्यात वांब्या बिंब्या खायला गावत्याला आता अशा पडलेल्या आणि दडदडच पळायला लागलेलं का. हाय 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 काय आणि मग दरवर्षी आम्ही लोणचं घालाय आंब्याचा आंब नेतो पण बघा अख्खा मोहर मित्रांनो पडलाय. बघा खाली नुसतं मोहराचंच हातरून झालंय. आंब्यांचं हातरून असतं पाऊस काळ्याला पण आता बघा अख्खा मोहर गळून गेला आणि एक आंबा दिसा नाही जा आंब्याला. आणि यंदा अवघड झालं. मी पहिलं व्हिडिओ बघितलं ना मित्रांनो माझं तर त्यात तुम्हाला दिसल नाही का किती मोहर होता आंब्यांना. ते बऱ्याचं बुसकाट बी आहे या ठिकाणी. बघा या हरभऱ्याच्या बुसकाटाला तर खाईनात नुसते सुबाबळे. आता सुबाबळे पडले ते तुटून. ह्या बांधाला बी 1-2 आहेत आणि तो बांधता अख्खा सुबाबळीचा आहे. पडीक जाळल्यामुळं ना सुबाबळी फुटवा फुटलाय. बघा सुबाबळी जळल्या आणि हा फुटवा खात्यात आहे मेंढरं आपली सणा. बघा ह्याच्यात एवढं काय दिसा नाही पण बराच फुटवा होता. बघा हे असं झालंय खत्री. बघा असा फुटवा आहे मित्रांनो. आपल्या अकोबाईला चांगला मोठा झुपका गावलाय आता. बघा कशी तुटून निसते सुबाबळी लय बाबा खात्यात आवडीने गप्पा. आपली सगळी मेंढरं वाड्याला आलेली आहेत. व्ह्यू बघा हे लय बघाय भारी वाटतं आपल्याला. तर पावट्यात मित्रांनो पावटा खालाय पण अजून बी बराच पालास आलाय. निवांत सोडून द्यायची पावट्यात. या ठिकाणी आपलं दादा आजचा दिवस कस काय मग? आपली आईवाईस पाणी बिनी पेते. दादा इथं दादांना सावली वेवली केली ती आईने चालता येईना त्यांना आता वयामानानुसार. तर मित्रांनो आपला मेंढरातला कामधंदा झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्या आईच्या चालल्या ते भाकरी. वा भाकरी बनवायची चाललंय मस्तपैकी. आई आज काय भाजी करते मग? आता दूध निघले काहीतरी करायचं. वाय सकाळचं वांग्याचं बी आहे ना. दूध काढलंय मित्रांनो आपण. किती दूध काढलंय? काय येते दूध? वा तवलीत वाईच कमी तवली भर दूध काढलंय आज. तवली बरंच होतं. ते कुत्र्यांना घातलं, दोन्ही कुत्री दूध पिली.
हा कुत्र्यांना घातला आईने. आपलं संध्याकाळचं जेवण आहे वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर. तर आईने बी घेतलंय जेवाय. आई कसं लागतंय? भारी लागतोय. भारी लागते ना. आईने मी घेतलंय जेवाय आणि मला बी दिले ताट. तर हे आजचं जेवण आहे. तर मित्रांनो आपलं जेवण बिवण झालेलं आहे. तर आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.